निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये कायमच अडकलेल्या यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या देवगाव ग्रामस्थांच्या पाचवीला पाणी टंचाई पुजलेली आहे। पाण्यासाठी रानावनामध्ये या महिलांना भटकंती करावी लागते। हंडाभर पाण्यासाठी भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागते। विशेष म्हणजे या गावालगत देवगाव हा प्रकल्प आहे, मात्र त्याचा उपयोग गावकऱ्यांना होत नाहीये। या गावामधील लाडक्या बहिणींनी सरकारने 1500 रुपये देतायत, याचा आम्हाला काय फायदा होतो, आम्हाला पाणी हवं आहे अशी आर्त हाक देखील दिलेली आहे। गावात पाणी येते, अकोल्याहून गावात खाडीमध्ये पाण्याला जायला लागते, लहान लहान लेकर घेऊन उन्हामध्ये पाणीच नाहीत। काय करा, धरण जवळ आहे पण काही अर्थ नाही त्या धरणाचा। कोरडी पाईपलाईन करून आहे, 2 किलोमीटर धरण आहे। पाणी पाहिजे आम्हाला, लहान लहान लेकर घेऊन जायला लागते उन्हामध्ये, खारीमध्ये जायला लागते लहान लहान लेकर घेऊन। लोक घराच्या बाहेर निघत नाही पाण्याशिवाय, आम्हाला तर पाण्याच्या लेकरांना घेऊन जायला लागते। कामाला केव्हा जावा? 7 वर्षापासून टाकी झाली, कोरडी टाकी पडून आहे। आणि पाण्याला केव्हा जावा आणि कामाला केव्हा जावा? ते 1500 रुपये देत आहे भाऊ, पण काय फायदा आहे आम्हाला लाडक्या बहिणी? पण आम्हाला पाणी पाहिजे। ते 1500 रुपये काही पुरत नाही, आम्हाला पाणी पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।